हॅलो गाईज. आज मी अखेर माझ्या पासपोर्टवरची धूळ झाडली आहे. हो, कारण मी पहिल्यांदाच इंटरनॅशनल ट्रिप करते आणि ती सुद्धा थेट थायलंडला. आता बघूया माझा प्रवास घरापासून हॉटेलपर्यंत काय धमाल आहे. सो मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचले आणि काय सांगू, चेक इन काउंटरला माझा पासपोर्ट बघून ती मॅडम मला म्हणाली, मॅम फर्स्ट टाइम. मी म्हणाले, हो मॅडम, दिसतंय ना एक्साइटमेंटचा ग्लो. इमिग्रेशन प्रोसेस म्हणजे पेशन्सचा अल्टिमेट टेस्ट, पण काहीतरी वेगळीच फिलिंग होती. इमिग्रेशन झाल्यावर मी सरळ मॅकडॉनल्ड्सकडे धाव घेतली, बर्गर घेतला आणि म्हटलं, थायलंडच्या आधी पोटाचं इमिग्रेशन करूया. खरंच सांगायचं तर एअरपोर्टचा बर्गर पण इंटरनॅशनल वाटला. प्लेनमध्ये विंडो सीट मिळाली आणि मी मनात म्हटलं, आत्ता झाली यात्रा सफल. रात्र झाली, लाईट बंद झाली आणि मी झोपले, जणू इकॉनॉमिक क्लासमध्ये नाही तर 5 स्टार हॉटेलमध्ये असल्यासारखं. सकाळी उठले तर खिडकी बाहेर ढगच ढग. मी म्हणाले, हे स्वर्ग आहे का थायलंडचं, की एअर स्पेस? तो मोमेंट म्हणजे ड्रीम सारखा होता. लँडिंग झालं आणि मी ऑफिशियली थायलंडमध्ये पोहोचले. एअरपोर्ट इतकं सुंदर होता की पासपोर्ट कंट्रोलपेक्षा सेल्फी घ्यायची जास्त इच्छा होत होती. हॉटेलमध्ये पोहोचले. रूम इतकी मस्त होती की मी म्हणाले, हा बेट फक्त बघायचा नाही तर एक्सप्लोअर पण करायचा आहे. रूम टूर दिली, व्ह्युअर्सना दाखवलं आणि मग थेट झोप, कारण एक्साइटमेंट पण थकवतं बरं का. तर हा होता माझा पहिला दिवस थायलंडमधला, घरापासून हॉटेलपर्यंतचा एकदम सिनेमॅटिक प्रवास. आता पुढच्या ब्लॉगमध्ये थायलंडच्या स्ट्रीट एक्सप्लोर करूयात. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मलाही थायलंडला घेऊन चला ना. यू बाय.